ह्या अक्षराच्या लोकांच्या जीवनात पौर्णिमेच्या आधी घडणाऱ्या या 7 मोठ्या घटना. नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, प्रत्येक पौर्णिमा ही आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची ऊर्जा सर्वाधिक प्रभावी असते आणि तिचा परिणाम आपल्या मनावर, विचारांवर आणि जीवनातील घडामोडींवर दिसून येत असतो. आज आपण अशा काही खास अक्षरांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या जीवनात पौर्णिमेच्या आधी काही महत्त्वाच्या घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. जर तुमचे नाव अ, क, म, स, र किंवा प या अक्षरांनी सुरू होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मात्र लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सामान्य आध्यात्मिक माहिती आणि श्रद्धेवर आधारित आहे. चला तर मग सुरुवात करूया. अचानक एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. मित्रांनो, अनेक दिवसापासून ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत आहात ती अचानक मिळू शकते, असे आपल्याला ब्रह्मांडातून संकेत मिळत आहेत. म्हणून ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. त्यात नोकरी संदर्भात, व्यवसाय, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी सकारात्मक बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. ज्यांचे एखादे काम अडकले आहे त्याला गती मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत धनलाभाचे संकेत. पौर्णिमेपूर्वी आर्थिक बाबतीत काही चांगले बदल दिसू शकतात. त्याच्यामध्ये अडकलेले पैसे परत मिळणे, नवीन उत्पन्नाचे साधन मिळणे किंवा व्यवसायात फायदा होणे यासारखे योग तयार होत आहे. मात्र पैशांचा योग्य वापर करणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यानंतर आपण बघणार आहोत जुने मतभेद मिटू शकतात. तुमचे जर एखाद्याबद्दल किंवा एखाद्याशी जुने मतभेद असतील ते सुद्धा मिटू शकतात. घरातील किंवा नातेसंबंधातील काही गैरसमज झाले असतील ती दूर होण्याची ह्या काळात खूप मोठी शक्यता आहे. ज्यांच्याशी संवाद बंद झाला आहे त्यांच्याकडून पुन्हा तुमच्यात संपर्क होऊ शकतो. पौर्णिमेची सकारात्मकता ऊर्जा नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण करू शकतात.
त्यानंतर आपण बघणार आहोत नवीन संधीचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला नवनवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. त्यासाठी अनेक लोकांसाठी नवीन संधी येण्याचा काळ सुरू होत आहे. नोकरी बदलण्याचा विचार असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर काही चांगले प्रस्ताव तुम्हाला या काळात मिळू शकतात. या संधी ओळखणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आध्यात्मिक प्रगती होईल. पौर्णिमेचा काळ हा साधना, जप आणि प्रार्थनेसाठी विशेष असा मानला जातो. ह्या काळात केलेली प्रार्थना खूप पुण्य देऊन जाते. या काळात मन शांत राहील आणि ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ होईल तुमची. अनेकांना स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा आपल्या आराध्य देवतेची विशेष कृपा जाणवू शकते. त्यानंतर फक्त ते ओळखणं तुमच्या हातात आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मनातील चिंता कमी होईल. तर तुम्हाला एखादी गोष्टीची खूप चिंता असेल तर ती कमी होईल किंवा तिचा प्रभाव कमी होईल. काही दिवसांपासून तुम्हाला त्रास देणाऱ्या चिंता हळूहळू कमी होऊ शकतात. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या काळात मिळू शकतात किंवा मिळू लागतील. मनामध्ये सकारात्मक विचार करा. निर्णय निर्माण होतील. तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आपोआप निर्माण होतील आणि आत्मविश्वाससुद्धा तुमचा खूप पटींनी वाढेल. त्यानंतर आपण बघणार आहोत एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत ह्या काळामध्ये आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, अनेक दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहात त्याबाबत तुम्हाला शुभ संकेत मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची वेळ जवळ येत आहे. धीर आणि विश्वास कायम ठेवा. पौर्णिमेला करा हा अगदी छोटासा असा उपाय आहे. तो तुम्ही जरूर करून बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राचे दर्शन घ्या. एक तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने मनशांती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो अशी श्रद्धा आहे. अगदी छोटासा असा उपाय आहे, तर तुम्ही तो जरूर करून बघा. तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक असा बदल दिसेल. तर मित्रांनो, पौर्णिमा ही आशा, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. जर तुमचे नाव या अक्षरांपैकी कोणत्याही अक्षराने सुरू होत असेल तर येणारे काही दिवस तुमच्यासाठी
खूप विशेष ठरू शकतात. फक्त श्रद्धा असणे खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा आणि चांगले कर्म करत राहा. सकारात्मक विचार ठेवल्यास तुमच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.